मी पहिल्यांदा आपलं इथून पाठीमागं सोयाबीन हे पूर्ण एकदम म्हणजे जुन्या पद्धतीनेच करत होतो, पारंपरिक पद्धतीनं. आणि ह्या वर्षी आम्ही थोडंसं विचार केला का आपण थोडासा बदल करू. मी असं ठरवलं का आपण टोकन यंत्रावरती त्या पद्धतीनं करू. त्यासाठी आम्हाला वॉटर सेट थोडंसं मार्गदर्शन झालं. पेरणीचा खर्च वाचला प्लस बियाण्याचा खर्च वाचला. पेरणीचा असा वाचला का आम्ही हा टोकन यंत्र आणल्यामुळं ते घरीच केलं. आणि बियाण्याचं असं झालं का बियाणं पहिलं 25 किलो एकरी लागायचं, तर ह्यावेळेस बियाणं त्याच्यात 50%च लागलं. आणि त्याच्यानंतर जो येत आहे फवारणीचा खर्च, तर ह्या वर्षी आम्हाला वॉटर शेडच्या माध्यमातून जी किट भेटली ती 400 रुपयातच भेटली. त्याच्यामुळं आमचा याच्यावरला पण खर्च जवळजवळ नाही काही तर तरी 90% वाचला फवारणीवरचा. त्याच्यामध्ये निंबोळी आर्क, बीबी एरिया आणि बॅक्सेस अशी मिळून ही किट भेटली. ती आम्ही फवारणी केली. त्याची वाढ पण भरपूर झाली, शेंगा पण भरपूर लागल्यात आणि समाधानकारक अशी सोयाबीनची परिस्थिती आता सध्याला दिसत आहे. ट्रॅप लावले, त्याच्याबरोबर ट्रॅप भेटले चिकट सापळे आणि फेरोमेन ट्रॅप पण भेटले, ते पण लावले. प्लस हे पक्षी थांबे वगैरे ह्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळं कीड नियंत्रणासाठी नैसर्गिकरित्या नियंत्रण झालं. 9 ते 10 हजार रुपये खर्च येत होता काढणीपर्यंत. आणि आता ह्या वर्षी असं वाटतंय का ह्या बाकीच्या याच्यामुळं पद्धतीमुळं आमचा खर्च बराचसा कमी झाला आहे. ह्या वर्षी 4 ते 5 हजार रुपये खर्च येईल असं वाटतंय. उत्पन्नाचं जर पाहिलं तर 7 ते 8 क्विंटल पहिलं आम्ही एकरी जात होतो पूर्ण याच्यामध्ये म्हणजे पारंपरिक पद्धतीनुसार. तर ह्या वर्षी 12 ते 13 क्विंटलपर्यंत जाऊत जास्तीत जास्त असं अंदाज आहे.